की दरिद्र दरिद्रिया परी भोग विजयया अदृष्टे जेणे. माऊली बोलतात, खरं सांगा, इथं बसलेल्या मंडळीपैकी मी आजारी असावं, मला रोग व्हावा असं एखाद्याला तरी वाटते का? नाही, आजार आवडत नाही माऊली. आमचे गुरुजी प्रश्न विचारायचे बाबा, ते म्हणे खरं सांगा, माणसाला म्हातारं व्हावं वाटते का मरावं वाटते? प्रश्न एकदम सोपा आहे बुवा, काही ग्रंथातला नाही, काही नाही. काय उत्तर येईन तुमचं? म्हातारं व्हावं वाटते का मरावं वाटते? हा बरोबर आहे. उत्तर दोन्ही पैकी एकही नको. म्हातारही व्हावं वाटत नाही, म्हणून तर पांढरे झालेले केस तरुण दिसण्यासाठी सगळे प्रयत्न, मी एकच सांगितला, सगळे प्रयत्न तरुण राहण्यासाठी आहे. पण किती नाही म्हटलं तरी वार्धक्य म्हणजे म्हातारपण आल्याशिवाय बरं नाही पाहिजे. म्हातारपण मरण ज्ञानोबारांनी एका शब्दात सांगितलं, अगा मर हा बोलून साहती. एखाद्याला म्हण बरं तुम्ही मर, तो म्हणेन तूच मर. शब्द सुद्धा सहन होत नाही माणसाला, मर. आणि मेलिया तरी रडते. पण कितीही नाही म्हटलं तरी पावला पावलानं क्षणाक्षणानं मरण आल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्याचा काहीच भरोसा नाही ते माणसाचं जीवन आहे, आणि ज्याची पक्की गॅरंटी आहे ते माणसाचं मरण आहे. विठ्ठल विठ्ठल काय सांगितलं ऐकलं ना? ज्याचा काहीच भरोसा नाही ते माणसाचं जीवन आहे. महाराजांचं गोड भजन आहे, नाही भरोसा पळ प्राणाचा, कधी यमराजा नेई मनुजा, कधी यमराजा नेई मनुजा, सुख कर हरी गुण गाई. किंवा कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे रहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. क्षणभंगुर नाही भरवसा, शाश्वती नहीं मौली. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी. मोठी मौज आहे मौलिया. मला वेळेचं बंधन सांभाळायचं आहे. गोड विषय आहे, कितीही बोलावं तरी कमी आहे. सांगू तुम्हाला, भगवान परमात्म्यानं प्रत्येकाच्या पाठीमाग मरण लावून दिलं, आणि म्हणूनच चांगला आहे. माझं वाक्य ऐकताय तुम्ही? माणसाच्या माग मरण आहे म्हणून चांगला आहे. आणि विचार करून पहा, समजा माणूस अमर असता तर, अरे मरण आहे आणि 5-50 वर्षाचंच आयुष्य आहे, काही 1000 वर्षाचं नाही, तरी माणसं कोणीच कोणाचं ऐकत नाही. आमच्या गुरुजीच्या भाषेत सांगू, असे दंडावर शब्द टाकूनच फिरतात, जसे काही अमरपट्टा घेऊन येलायत माणसं. मरण आहे तरी ही अवस्था आहे, आणि जर अमर असता माणूस तर मग काय झालं असतं माऊली. आणि पुन्हा बोलू, देवानं सगळ्यांच्या मृत्यूच्या तारखा निश्चित करेल्या आहेत, फक्त जाहीर केलेल्या नाही. आणि जर मरणाची तारीख माहीत असती तर माणसं गाठोडे घेऊनच तयार असते.
पण देवानं फार चांगलं केलं माऊली, माहित नाही करू दिलं. आमच्या गुरुजींचे शब्द सांगतो तुम्हाला. बाबा गुरुजी म्हणत, समजा कल्पना करा की ज्याचं जेवढं आयुष्य आणि तेवढा जर त्याच्या कपाळावर शिक्का मारला असता देवानं यष्टीच्या पाठीसारखा, किंवा ज्याचं जेवढं आयुष्य तेवढा कपाळावर शिक्का, मग कोणाच्या 90चा, कोणाच्या 55चा, कोणाच्या 35चा कपाळावर शिक्का, म्हणजे बरोबर ओळखू आलं असतं की याचं आयुष्य किती आहे. काय घोटाळा झाला असता माहित आहे? लेकरू जर रडलं असतं, लेकरू लहान, आईनंही घेतलं नसतं. ओ बाई ते लेकरू लढते, घ्या ना त्याले. ती आई म्हटली असती जाऊ द्या महाराज, लढू द्या, किती लढीन लढीन, गुपचूप बशीन, हातात काम आहेत माझ्या, मी काय रिकामी आहो काय, लढीन तर लढीन, ते काय मरते काय, त्याच्या कपाळावर तर लय 95चा शिक्का आहे. म्हणजे आईनं लेकराला सुद्धा घेतलं नसतं माऊली. म्हणून भगवान परमात्म्यानं मरण दिलं पाठीमाग, पण माहित नाही आपल्याला हे फार चांगलं केलं, आणि म्हणूनच जगण्यात मजा आहे माऊली. पण सांगू, रोग आवडत नाही, व्याधी आवडत नाही. दुसरी गोष्ट सांगितली आहे ज्ञानोबरायांनी, का आवडे दरिद्र दरिद्रिया. खरं सांगा, इथं बसलेल्या मंडळीपैकी मी दरिद्री असावं, मला अत्यंत गरिबी असावी, मला 18 विश्व दारिद्र्य यावं असं वाटतं का हो कोणाला? दारिद्र्य कोणालाच आवडत नाही. फक्त दारिद्र्य रेषेखालील कार्डात नाव सारायलाच पाहिजे नाही. बरं आहे, 2 गोष्टी सांगितल्यात. रोग आवडत नाही, दारिद्र्य आवडत नाही. तसं तिसरी गोष्ट सांगितली आहे, तुरुंग आवडत नाही. का बंदी म्हणजे जेलमध्ये कारागृहात राहावं असं वाटतं कुणाला? नाही माऊली. पण संत महात्मे म्हणतात, मुळातच मोकळा असलेला जीव माझं माझं म्हणून बंधनात अडकला. मुक्त होता परी फळ झाला बंद, मुक्त होता परी फळ झाला बंद, परी बर झाले बंद, मुक्त होता परी बर झाले बंद, घेऊन या चंद, घेऊन या चंद माझा माझा, घेऊन या चंद, घेऊन या चंद माझा. ओ मुक्त होता परी फळ झाला बंद, जय हो. मुक्त होता परी फळ झाला बंद, मुक्त होता परी फळ झाले बंद, मुक्त होता परी फळ झाले बंद. खरं बोलू माऊली, असं वाटतच नाही तेरवीचं कीर्तन आहे. सगळा मेळ असला ना मग कीर्तनाचा आनंद आहे. जसं ते क्रिकेटमध्ये फिल्डिंग करणारे चांगले असले म्हणजे बॅटिंग करायलाही मजा येते. कोणतंही प्रमाण आणि कसाही आशय तिथपर्यंत आणून ठेवला, बरोबर प्रमाण उचललं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, अन घेऊन या छंद माझे माझे. म्हणून मुळात मोकळे असलेले पक्षी आहेत, कारण बंधन त्यांनाही आवडत नाही माऊली. एखाद्या पाखराला म्हणा बरं तुम्ही, पिंजरा सोन्याचा आहे ना, राहणं पिंजऱ्यात, सगळ्या गोष्टी जाग्यावर भेटतात. पण ते म्हणतील महाराज, सोन्याची सुरी असली मग काय पोटात मारून घेता. तसा पिंजरा सोन्याचा जरी असला तरी बंधन आवडत नाही, है ना. तुझ पंख दिले देवाने,
करविहार आनंदाने, दरी डोंगर हिरवीराने, जावो लांडुनिया सरिता सागरा तोडी, सोन्याचा पिंजरा. नाही का? आकाशी झेप घेरे पाखरा तोडी, सोन्याचा पिंजरा. तुला की पाजत करले, तू लाख करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पण रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, ओ पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू लाख की पाजत करले, तू लाख करे रखवाले, लाख की पाजत करले, तू लाख करे रखवाले, उड़ जाएगा रहेगा पिंजरा खाली, उड़ जाए एक दिन बंसी रहेगा पिंजरा खाली. कितीही काळजी घ्या, कितीही निगा राखा आणि काहीही वापरून याचं सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करा, पण उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. जगातलं अंतिम सत्य आहे माऊली. एकनाथ महाराजांनी उदाहरण दिलं, दाणे टिपायला आलेले पक्षी सोन्याचा जरी पिंजरा असला तरी त्यात अडकून पडत नाही, ते का गुंतून या राहती. पण एकनाथ महाराज बोलतात, त्या पक्षाप्रमाणे स्वच्छंदी मोकळं आणि स्वतंत्र राहावं. पण कुठपर्यंत राहावं महाराज? अभंगाचं दुसरं चरण. तैसे असावे संसारे, तैसे असावे संसारे, कैसे असावे संसार, कैसे असावे संसार. गोवरी प्राचीनाची दोरी, गोवरी प्राचीनाची दोरी, तैसे असावे संसारे, तैसे असावे संसारे. जोवर प्राचीनाची दोरी, जोवर प्राचीनाची दोरी, हा कैसे असावे संसार, कैसे असावे संसार. महाराज म्हणतात, तैसे असावे संसारी. बाबा, तसं संप्रदायामध्ये बरेच अभंगांमध्ये पाठभेद आहे. शब्द मागे पुढे आहेत, बदल आहेत, कुठं कोणता शब्द आहे, कुठं कोणता. या अभंगाच्या प्रत्येक चरणात पाठभेद आहे. तैसे असावे संसारी, जोवरी. काही ठिकाणी प्राक्तनाची दोरी आहे आणि काही ठिकाणी प्राचीनाची दोरी. पण शब्द कोणताही असू द्या, अर्थाच्या दृष्टीनं प्राक्तन म्हणजे नशीब. नशिबाची दोरी भगवान परमात्म्यानं जोपर्यंत बळकट ठेवलेली आहे तोपर्यंत जीवन जगावं लागतं, है ना. म्हणून सांगू तुम्हाला, 5 गोष्टी भगवान परमात्म्यानं स्वतःच्या हाती राखून ठेवलेल्या आहे. जरी कर्माचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं असलं तरी 5 गोष्टी देवानं राखून ठेवलेल्या आहेत. कोणकोणत्या? विवाहो अर्थश्च मरणम अन्नम जननमेवच कंठे बद्वा दृढम सूत्रम यत्रस्तम तत्र नीयते. सुभाषितकार वर्णन करतात, विवाह होणं आपल्या हाती नाही, अर्थ म्हणजे पैसा लक्ष्मी कमावणं आपल्या हाती नाही, मरण आपल्या हाती नाही, जन्म आपल्या हाती नाही आणि अन्न सुद्धा आपल्या हाती नाही. ह्या भगवान परमात्म्यानं स्वतःच्या हाती राखून ठेवलेल्या गोष्टी आहेत. सूत्रे मणिगणा इव,
गीताकार सांगतात त्याप्रमाणे किंवा तुकोबरायचं एकच प्रमाण आहे हं. हाती आहे सूत्र विठोबाच्या, हाती आहे सूत्र विठोबाच्या, हाती आहे सूत्र विठोबाच्या, हाती आहे विठोबा ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. प्रारब्धाची गती नकळे विचित्र, प्रारब्धाची गती नकळे विचित्र, प्रारब्धाची गती. हाती आहे सूत्र विठोबाच्या, हाती आहे सूत्र विठोबाच्या. हाती आहे सूत्र विठोबा महाराज म्हणतात प्रारब्धाची गती नकळे विचित्र आणि हाती आहे सूत्र विठोबाच्या. ह्या 5 गोष्टी देवानं अगोदरच ठरवून ठेवलेल्या आहेत हा. ऐकताय तुम्ही? विवाह होणं आपल्या हाती नाही म्हणून जुन्या लोक सहज बोलत की देव म्हणे अगोदरच गाठा पाडून ठेवत असते. ज्याचं लग्न ज्याच्या सोबत व्हायचंय जिथं जशा पद्धतीनं ज्या वेळेला ते झाल्याशिवाय राहत नाही. मला एका पोरानं विचारलं होतं, त्याचं लग्नच होईना बुवा. 41 वर्षाचं वय झालं म्हणे, तुम्ही महाराज लोक लय चाटा मारता, तुम्ही सांगता देव अगोदरच गाठा पाडते, मग आमची गाठ काऊन नाही पाडली कोणासोबत? 41 झालं म्हणे अजून योग नाही. म्हटलं खरं सांगू भाऊ, तुमच्या गाठा पाळायच्या टायमाला कदाचित वैकुंठात ब्रह्मदेवाकडे लॉकडाऊन असेल, काय सांगता येते. म्हणून गाठ पाडायचा योगच नाही. पण विवाह होणं आपल्या हाती नाही. रामायणातला प्रसंग सांगतो तुम्हाला, ऐका. ब्रह्मदेवाला भर दरबारात रावणानं विचारलं, माझं मरण कोणाच्या हातून आहे सांगा. गोड विषय, 20 मिनिटं फक्त बाकी आहे, ऐका. रावणाला उभ्या आयुष्यात एकच चिंता सतावत होती, मरणाची. दरबारात विचारलं त्यानं, म्हणे ब्रह्मदेवा मरण कोणाच्या हातून आहे माझं तेवढं सांगा. ब्रह्मदेवानं सांगितलं, रावणा सध्या अयोध्येत अज नावाचा राजा राज्य करतोय. त्या अजाचा पोरगा दशरथ, आणि त्या दशरथाचं लग्न होईन कौशल देशाची राजकन्या कौशल्य सोबत. आणि दशरथाचं आणि कौशल्याचं लग्न झालं की त्या दोघांपासून जो राम नावाचा पोरगा जन्माला येईल, त्या रामाच्या हातून तुझं मरण. ऐकताय तुम्ही? कधी सांगितलं रावणाला? दशरथाचं आणि कौशल्याचं लग्नही झालं नव्हतं. तो हसला रावण. तो म्हणे ब्रह्मदेवा, अहो मी त्या दोघांचं लग्नच नाही होऊ देत म्हणे, पाहतो कसा राम जन्माला येते. तर रावणानं काय केलं महाराज माहित आहे? या दशरथाचं लग्न लागायसाठी वऱ्हाडी मंडळी नावेनं येत होते, नावेनं, जहाजानं, समुद्र मार्गे. रावणानं आपल्या सैनिकांना सांगितलं, म्हणे दशरथ ज्या नावेत बसेल आहे ते नाव उलटी करा आणि पाण्यात सारे मारून टाका, डुबून टाका म्हणे, एकही वाचला नाही पाहिजे. आणि स्वतः रावण गेला, कौशल्याचं अपहरण केलं, तिले एका पेटीत कोंडलं. ती पेटी रावणाचा एक समुद्रातला मासा होता मित्र, त्या माशाचं नाव होतं तिमी. त्या तिमी नावाच्या माशाच्या तोंडात दिली. म्हणे भाऊ, हे पेटी सांभाळायची जबाबदारी तुझ्यावर. त्या माशानं ते पेटी घेतली आणि दूर समुद्रात नेली एका बेटावर सुरक्षित. इकडे सैन्य आलं रावणाचं, दशरथाचं जहाज डुबवलं, सगळे लोक मरायला लागले डुबून. पण देवाची मर्जी असली ना महाराज, काहीच नाही होत. प्रमाण आहेत आपल्याकडं, देव राखे तया मारील कोण,
न मोडे काटा हिंडतावन. कधी कधी आपण अपघात पाहतो, गाडीतले सगळेच जातात पण लहान लेकराले मात्र काहीच होत नाही. विमानातून पडतात माणसं तरी वाचतात, काहीच होत नाही. आणि आयुष्य संपलं की मग कोणी वाचू शकत. म्हणून तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. पालन बाका होता जिसका, पालन बाका होता जिसका, रक्षक दया निधान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. जहाजातले सगळे लोक मरायला लागले पण दशरथ राजाला एका लाकडाच्या ओंडक्याचा आधार लागला. आणि लाटानं गटांगळ्या खात कसा बसा दशरथ राजा त्याच बेटावर येऊन पोचला की जिथं त्या माशानं ते पेटी ठेवेल होती. राजा म्हणे जीव वाचला. जवळ गेला पेटीची आणि पेटी उघडून पाहिली. आतमधून भीतीनं थरथर कापत कौसल्या बाहेर आली. राजानं विचारलं, कोण आहेस तू, इथं कशी आली? कौसल्यानं स्वतःचा परिचय दिला. महाराज, मी कौशल देशाची राजकन्या, माझं नाव कौसल्या. अयोध्येच्या राजकुमार दशरथजींसोबत माझं लग्न ठरलं होतं, पण दुष्ट रावणानं अपहरण केलं, मला इथपर्यंत आणून ठेवलं. ऐका, दशरथानं स्वतःचा परिचय दिला. घाबरू नको, ज्याच्या सोबत तुझं लग्न ठरलं होतं तो अयोध्येचा राजकुमार दशरथ मीच आहे. जगात असं लग्न कधी झालं नाही आणि याच्या पुढेही कदाचित होणार नाही. दोघच नवरदेव नवरी, तिसरं कोणीच नाही. मुलीचे मामा मुलाचे मामा मांग उभं राहायला नाही, अक्षदा नाही, मंगलाष्टक नाही, हार तुरे नाही, मंडप नाही, भडजीबवान काहीच नाही. फक्त दोघच नवरदेव नवरी. लग्न लागलं, एकमेकाला मनोमन वरलं. ज्या वेळेला लागायचंय त्याच वेळेला लागलं. आणि लग्न लागल्याबरोबर इकडे रावणाच्या दरबारात ब्रह्मदेवानं टाळी वाजवली. रावणानं विचारलं, म्हणे काऊन वाजवली टाळी? म्हणे लगन झालं. त्याच्या तळपायातल्या मुंग्या धरधर डोक्यापर्यंत गेल्या. काय बोलता? म्हणे खात्री करून घे. इकडे नवरदेव नवरी लग्न आटोपल्यानंतर स्वतःला दोघांनी पेटीत कोंडून घेतलं. रावण आला त्या माशाजवळ. म्हणे का रे, पेटी कुठे आहे? म्हणे सुरक्षित आहे. आणि इकडे माशानं पेटी घेतली, रावणाच्या ताब्यात दिली. रावणाला असं वाटलं, इथं उघडून पाहिल्यापेक्षा ब्रह्मदेवालाच दाखवू. दरबारात नेऊन पेटी नेली दरबारात. उघडल्या बरोबर आतून एकटी कौसल्या नाही, दशरथन कौसल्या जोडीनं बाहेर निघाले. राम राम. त्याला काहीच ना असू. अजून पुढं भरपूर दृष्टांत मोठा आहे, प्रसंग फार लांब आहे. पण मुद्दा काय सांगितला, ज्याचं लग्न ज्याच्या सोबत ज्या ठिकाणी ज्या वेळेला लागायचं असते त्याच वेळेला होते, त्यात कोणी बदल करू शकत नाही. म्हणून विवाह होणं आपल्या हाती नाही. दुसरी गोष्ट सांगितली आहे, पैसा म्हणजे लक्ष्मी कमावणं आपल्या हाती नाही. तुम्ही म्हणाल महाराज काय बोलता? अहो शेती करतो आम्ही, उद्योग करतो, व्यापार करतो, धंदा करतो, नोकरी करतो, हे एवढी खटपट करतो, हे काय लक्ष्मी कमावण्यासाठी नाही का? तुकोबांनी ज्ञानोबांनी दोघांनी एकच दृष्टांत दिला आणि मुद्दा एकच सांगितला की बाबा खटपट करणं आपल्या हाती आहे, पण त्याचं फळ काय भेटावं हे देवाच्या हाती आहे. है ना, व्यवसाय निमित्त आणि फळ देतसे संचित. किंवा जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती. ज्ञानोबारायांची दुसरी ओवी आहे, भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि मिसे, समृद्धी जाता पैसे घर रिगे. जुन्या लोकांची म्हण सांगतो पुढे जातो. ज्याच्या नशिबात लक्ष्मी असते, पैसा असते, तो पाय टाकीन तिथं पाणी लावते.
जुन्या लोकांची म्हण होती, ज्याचं नशीब करे जोर त्याचा कुंदा खंडे चोर. लक्ष्मी घर विचारत येते जर नशिबात असेल तर, नाही तर किती चाला भराभर अन दोन्ही पाय काहीच नाही होत, किती आदय उपट करू द्या. म्हणून लक्ष्मी नशिबात पाहिजे. दुसरी गोष्ट, विवाह होणं आपल्या हाती नाही, लक्ष्मी कमावणं आपल्या हाती नाही, अन्न सुद्धा आपल्या हाती नाही. तुझकी रोटी तुझको ढूंढे दिल में रखो आराम, और दाने दाने पर लिखा होता है खाने वाले का नाम. म्हणून कबीर महाराजांची भाषा आहे, ऐका. महाराज म्हणतात, मुर्दे को हरी देत है लकड़ी कपड़ा और आग, जिंदा होकर चिंता करे वो नर बडा भाग. महाराज म्हणतात, प्रेताला म्हणजे मुर्द्याला सुद्धा देव 3 गोष्टी देते. कोणकोणत्या? लकडी, कपडा और आग. पण एक मुद्दा सांगू तुम्हाला, प्रेताला सुद्धा नशीब आहे माऊली. प्रेताला तू म्हणाल काय बोलता? हो, नशीब आहे मुर्द्याला. किसी की लाश पे फूलों की लड़ी है तो किसी की लाश बिना कफन के ही पड़ी है. एखाद्याचं प्रेत पा, त्याच्यावर फुलं मावत नाही, टालीनं फुलं. आणि दुसऱ्याचं प्रेत पा, रात्रभर त्याच्या अंगावून गाळ्या गेल्या, दुसऱ्या दिवशी फावळ्यानं खळून आणा लागते. हे प्रेताचं नशीब आहे. याचा अनुभव आपण कोरोनाच्या काळात घेतला. मोठे मोठे लोक गेले, त्यांचे प्रेत सुद्धा घरी अग्निसंस्कार करायला भेटले. कोणत्याही क्षेत्रातले पा, सामाजिक क्षेत्रातले लोक गेले, वैद्यकीय क्षेत्रातले गेले, राजकारणातले गेले. पंढरपूर आपण वैकुंठ मानतो, त्या भूवैकुंठ पंढरपूर नगरीचे 25 वर्ष आमदार होते सुधाकर पंत परिचारक. पण ते जेव्हा वारले, त्यांचं प्रेत सुद्धा घरी जाळायला भेटलं नाही. राजकारणी लोकांचं सोडा, महाराज लोकांचे काय हाल नाही झाले काय? वे आयुष्यभर परमार्थ करणारे महात्मे गेले माऊली, बॉडी सुद्धा घरी अंत्यसंस्काराला भेटली नाही. मोठ्या मोठ्या लोकांची यादी आहे. धोंडा महाराजांचे शिष्य होते मुरलीधर महाराज, धूत गेले पंढरपुरामध्ये. रुक्मिणी मातेसमोर ज्यांनी आयुष्यभर भागवत सांगितलं ते वाना उत्पात शास्त्री गेले. रामदास महाराज कैकाडी गेले. महाराष्ट्रामधलं मोठं नाव बाबासाहेब महाराज इंगळे गेले. आपल्या भागात पारसला लक्ष्मीनारायण दायमा महाराज गेले. तिकडं अकोट जवळ साबळे महाराज गेले. मोठे मोठे लोक गेले. आणखी तुम्हाला नाव परिचित नाही, बाबांना परिचय असेल. सद्गुरु बोधे बाबांजवळ दोन्ही डोळे नसताना ज्यांच्या संपूर्ण तुकोबारायांची गाथा पाठ होती ते सत्य विजय महाराज म्हणून होते. पण ते जेव्हा गेले माऊली, त्यांच्या तोंडात पाणी टाकायला सुद्धा घरचं कोणी हजर राहू शकलं नाही. आयुष्यभर परमार्थ करणाराचे हे हाल, कारण हे प्रेताचं नशीब आहे. अरे निर्जीव वस्तूला सुद्धा नशीब आहे. कबीर महाराज म्हणतात, एकच लोखंड घ्या त्याचे 2 तुकडे करा. एका लोखंडाचा बनवला चिमटा आणि दुसऱ्याचा बनवला चमचा. बनवणारा एक, लोखंड एक, पण वस्तू 2 बनवल्या, नशीब बदललं. महाराज म्हणतात, चिमटे और चमचे में होत बड़ी तकदीर, चिमटा जले अंगार में और चमचा खाए खीर. चिमटा विस्तवात चटके खातोय आणि चमचा मात्र खिरीच्या भगुन्यात मजा मारतो. म्हणजे चमचे कुठेही जाऊ द्या, त्याची मजाच असते. निर्जीव वस्तूला सुद्धा नशीब आहे. फार मोठा विषय आहे, पण वेळ संपत आली आपली, सांगतोय. म्हणून अन्न सुद्धा आपल्या हाती नाही. पण कबीर महाराजांची भाषा आहे, जो परमात्मा प्रेताला देतो तो जिवंत माणसाला उपाशी राहू देईल का? म्हणून होणारे ते सुके न केव्हा, प्रभू सगळे पाहतो, मानवा का चिंता वाहतो. काळजी करायचं काम नाही माऊली.
एकनाथ महाराज हरिपाठामध्ये बोलतात, आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्यासी सर्व आहे. पहले प्रारब्ध रचा बाद में रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे, भज भज रे रघुवीर. म्हणून चिंता करायचं का? एक माणूस असा डोक्याला हात लावून बसला. म्हटलं का कायचं टेन्शन आलं तुम्हाला, काऊन नाराज दिसता? तो म्हणे नाही नाराज नाही महाराज. म्हटलं तुम्ही म्हणता नाराज नाही, पण तुमचं तोंड सांगते ना. म्हणजे किती वाजले घड्याळात पाहायचंही काम नाही, तोंड पाहिलं की समजते 12 वाजले. काच टेन्शन आलं? तो म्हणे काहीच कमी नाही महाराज. माणसानं सांगितलं म्हणे खरं सांगू, बसल्या जाग्यावर जरी खाल्लं ना 5 पिढ्यांना पुरेल एवढी इस्टेट आहे म्हणे माझ्याजवळ देवानं देल. मग म्हटलं टेन्शन काच आलं? तो म्हणे खरं सांगू, बसल्या जाग्यावर खाल्लं तर 5 पिढ्याले पुरीन, पण मला टेन्शन आलं म्हणे पुढे 6व्या पिढीचं कसं होईल. काही काम आहे काय? अरे भगवान परमात्म्याला प्रत्येकाची काळजी आहे. म्हणून संत महात्म्यांच्या शब्दावर आपला विश्वास असावा, जो विश्वास पक्ष्यांचा देवावर आहे. कारण पक्षी कधीच आपल्या घरट्यामध्ये पोतभर धान्य गोळा करून ठेवत नाही. माणसाचा नाही भरोसा, माणसं 2-2, 4-4 वर्षाची सोय करून ठेवतात. म्हणून पक्षाचं उदाहरण दिलं की त्या पक्षाप्रमाणे असंग्रही परित्यागी जीवन आणि सदा सर्वदा विवेक चिंतन, असं सुंदर जीवन जगावं. पण कुठपर्यंत तैसे असावे संसारी. झालं ना आपलं ते प्रमाण. म्हटलं तैसे असावे संसारी कुठपर्यंत, जोवरी प्राचीनाची. 5 गोष्टी सांगत होतो. विवाह होणं आपल्या हाती नाही, अर्थ म्हणजे लक्ष्मी कमावणं आपल्या हाती नाही, अन्न आपल्या हाती नाही, जन्मही आपल्या हाती नाही, आणि मरण सुद्धा आपल्या हाती. भगवान परमात्म्यानं जेवढं आयुष्य दिलं तेवढं जीवन जगावं लागतं. जोवरी प्राक्तनाची दोरी किंवा प्राचीनाची दोरी. मग महाराज पक्षाच्या मनातला आम्ही ओळखू शकत नाही, त्याच्या मनात काय चाललं आपण सांगू शकतो का? कारण पक्षी हा सजातीय प्राणी नाही. आणि म्हणून कदाचित दृष्टांत कमी वाटला की काय, एकनाथ महाराजांनी दुसरा सजातीय दृष्टांत दिला, अभंगाचं 3रं चरण. वस्ती करी वस्ती आला, वस्ती करी वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती करी वस्ती आला, वस्ती करी वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. प्रातकाळी उठून गेला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
गेला किंवा उठून गेला. पूर्वीच्या काळातला दृष्टांत आहे. प्रवासाची एवढी साधनं उपलब्ध नव्हती म्हणून माणसं पायी पायी प्रवास करायचे. आणि मुक्कामाचं गाव लागलं म्हणजे संध्याकाळी एखाद्या गावामध्ये धर्मशाळा, एखाद्याच्या ओसरीमध्ये, पडवीमध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये मुक्काम करत होते. पण रात्रभर मुक्काम केला की मुक्काम करणाऱ्याला माहित होतं ज्या जागेत मुक्काम केला ते जागा आपली फक्त रात्रभराचा विश्राम आहे. तसं त्या जागेची आसक्ती मनात न धरता सकाळ झाली म्हणजे तो वस्तीकर उठून जातो. एकनाथ महाराज म्हणतात तसंच माणसाचं जीवन आहे. 60-70 वर्षाकरता परमात्म्यानं पाठवलं म्हणून ज्या घरात राहतो, ज्या जागेत राहतो तिला माझं म्हणता येत नाही. कारण आपण सुद्धा वस्तीकर आहोत, नाही का? जग हे बंदीशाळा, जग हे बंदीशाळा. म्हणून जावं लागणार आहे सगळं सोडून, यात तीळ मात्र शंका नाही. चाहे लाख कमा लो, सोना चांदी हीरे मोती, लेकिन एक बात कान खोलकर सुन लो, कफन को जेब नहीं होती. संपतोय आजचा विषय, थांबतोय आपण. ऐका, लहान बाळाचा जन्म झाल्याबरोबर जे कपडे नेसवतात काय म्हणत असतील त्याला समजून घ्या. काय गलूत म्हणतात, बावत म्हणतात. बरं बरं, त्याला किती खिशे असतात बरं? हा, त्या बावत्याले गलूत्याले खिसा शिवायचं कामच नाही. बरं बरं, माणूस मेल्यानंतर संग जे नवे कपडे देतात त्याला किती खिशे शिवतात? म्हणजे सुरुवातीलाही खिसा नाही, शेवटी खिसा नाही. आयुष्य निघून जाते माणसाचं, पण माणसाचा खिसा काही भरत. हे जीवन आहे माऊली. म्हणून लाख कमा लो, सोना चांदी हीरे मोती, लेकिन कफन को जेब नहीं होती, है ना? जब सिकंदर बादशाह गए तो दोनों हाथ खाली थे. राजा मर गए, रंक मर गए, वो भी मर गए जो मुल्कों के वाली थे. और सिकंदर बादशाह जब गए तो दोनों हाथ खाली थे. म्हणून वस्ती कर वस्ती आला आणि प्रातःकाळी निघून गेला. एकनाथ महाराज लिहितात त्या पक्षाप्रमाणे वस्तीकराप्रमाणे जर सर्व संग परित्यागी जीवन आपण जगलो ना, अंतःकरणामध्ये कुठल्याच प्रकारची भीती शिल्लक राहणार नाही. अभंगाचं शेवटचं
जनार्दनी शरण, ऐसे असता भय कवन, तैसे असावे संसारी, जो वै प्राचीनाची दोरी. संकल्पित वेळेच्या मर्यादेमध्ये अभंगाला स्पर्श करीत बोलण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण ताले परिवार आईसाहेब सखुबाईंच्या निमित्तानं प्रल्हाद बाबांचे तीनही चिरंजीव त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडत असताना सुंदर या कार्यक्रमाचं आयोजन. शेवटचा मुद्दा, जो सूर्य उगवत असतो तो मावळत सुद्धा असतो, हा या जगातला नियम आहे. जे लोकीचा चंद्रू क्षयरोगी, जेथ उदय होय असता लागी. म्हणजे उगवत्या सूर्याला सुद्धा संध्याकाळ झाली की पश्चिमेला मावळावं लागतं, हा जगातला नियम आहे. म्हणून ज्याचा जन्म झाला त्याला एक ना एक दिवस जगाचा निरोप घ्यावा. आईसाहेबांच्या जीवनाचा शेवट गोड झाला. बरेच वेळेला कीर्तनाला जाण्याचा योग येतो. कोणाच्या निमित्तानं कीर्तन आहे, त्यांचं जीवन काय आहे हे सुद्धा आम्हाला माहित नसते. पण खरं बोलतो, आमचा अनुभव सांगतो नेहमीचा, ज्यांनी खरंच आयुष्यात काही पुण्य केलेलं असते, चांगल्या पद्धतीनं जीवन जगले, त्यांच्याच अंत्ययात्रेला दिंडी निघते, त्यांच्याच तेरवीत कीर्तन होते. ज्यानं उभ्या आयुष्यात एकही काम चांगलं केलं नाही त्याचं काय तेरवीचं कीर्तन करता. आमच्या गावात एका बुड्यानं एकही बाजार खाली जाऊ दिला नाही. गावातला माणूस म्हटल्यावर चांगलाच परिचयाचा, तो बुडा मेल्यावर पोरगा म्हणे महाराज कीर्तन करा. काय सांगता कीर्तनात. पण पुण्य कर्म ज्यांनी केलं जीवनामध्ये, त्यांच्यात उत्तर क्रियेमध्ये कीर्तनाचा योग येतो. इतका सुंदर छान योग, सगळ्या अंगानं, मृदंगाचार्य, विणेकरी, टाळकरी, गायनाचार्य, ऐकणारे श्रोते, उत्तम असा साऊंड, आदरणीय संतोष भाऊ, आणि त्याचप्रमाणे सुंदर अशी व्हिडिओ शूटिंग सुद्धा. असं वाटतच नाही तेरवीचा कार्यक्रम आहे. आणि आपण सर्वांनी, श्रोते मंडळीने सुद्धा भरभरून दाद दिली. खरं बोलतो, परिवाराचं कौतुक आहे, तेरवीचं कीर्तन ठेवलं आणि तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला, हा सगळ्यात महत्वाचा आहे. नाही तर आमचा नेहमीचा अनुभव आहे, स्वयंपाक 2000 लोकांचा, मंडपात लोक बसायला 5च. कारण बाकीच्यांना वाटते हे कीर्तन मरण हा आपला विषयच नाही, त्याला वाटते आपण अमर जाऊ, म्हणून ते कीर्तन ऐकत नाही. पण आमच्या गुरुवर्यांची वाणी आहे, ते म्हणतात एरवीचं कीर्तन नाही ऐकलं तरी चालते, पण निदान तेरवीचं तरी ऐका, म्हणजे माणसाच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण होईल. आणि असं सुंदर कीर्तन आईसाहेबांच्या निमित्तानं या ठिकाणी तोडकी मोडकी, वाकडी का नीट देव जाणे झालेली सेवा त्यांच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोले, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोले. गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात महाराजा योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिमा